आरोग्यम धनसंपदामध्ये मी सुनीता तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण संधिवात आणि आयुर्वेद याविषयी चर्चा करतोय आणि आपल्या सोबत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर प्रज्वल म्हस्के। डॉक्टर, पंचकर्माविषयी आपण बोलत होतो पण त्याआधी आपण एक प्रेक्षक आहेत, त्यांचा प्रश्न काय आहे तो जाणून घेऊयात। निशिगंधा भट्ट आहेत पुण्याहून, तुमचा प्रश्न विचारा। हॅलो, हां बोला। हां, मी निशिगंधा भट बोलते पुण्याहून, वंडर सिटी मधून। माझं वय आता 37 वर्ष आहे। बरं, हॅलो, हां बोला। हां हां मी बोला तुमचा प्रश्न विचारा तुम्ही। मला असा प्रश्न विचारायचा, आता माझं वय आहे 36। बरं, तर मला संधिवाताचा त्रास होतोय। तर फक्त म्हणजे माझे बोट, सकाळी उठून माझे बोट जे आहेत ते अगदी वाकडे होतात आणि गुडघ्यांमध्ये खूप त्रास होतो। बरं, नक्कीच डॉक्टर काय सांगाल तुम्ही? बरोबर, जसं आता त्यांचं वय त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हळूहळू त्यांच्या शरीरामध्ये वाताचं संचित होणं सुरू झालेलं आहे आणि त्याचा प्रकोपाकडे होऊ नये, जाऊ नये याकरताच त्यांनी पहिल्यापासून काही प्रिकॉशन्स घ्यायला हवीत। तशी आयुर्वेदिक औषधं आणि पंचकर्म यामध्ये सुद्धा करता येतात। साधारणतः सकाळच्या वेळेस हा स्टिफनेस जास्त, ज्याला मॉर्निंग स्टिफनेस आपण म्हणतो, पर्वसंधी ज्या ठिकाणी म्हणजे हे सगळे बोट आहेत त्या ठिकाणी हा त्रास जास्त जाणवतो। अशा वेळेस सकाळी उठल्यानंतर थोडंसं हलकं वॉर्मअप एक्सरसाइज करणं, त्यानंतर त्या पर्टिक्युलर भागाला रात्री झोपतानाच संधिस्थानी तेल लावून त्याला शमन करणं। तिळाचं तेल, नॉर्मली तिळाचं तेल वापरलं तर अगदी उत्तम। त्यासाठी बाजारामध्ये अधिक खूपच आयुर्वेदिक औषधं सुद्धा अवलंबून अवलंबून आहेत, पण त्यासाठी फक्त तेल हे महत्त्वाचं, कारण तेल हे प्रकृतीतः वाताला शमन करतं। त्यामुळे तिथे तेल लावून गरम पाण्याने शेकणं हे घरी ते करू शकतात। त्याबरोबर जोडीला आपण नस्यासाठी सारखी ट्रीटमेंट या गोष्टीसाठी करतो, जिथे सर्वायकल स्पॉन्डिलायसिस किंवा सर्वायकल ठिकाणी असणारा, स्पाईनमध्ये असणारा वात त्याला बाहेर करण्यासाठी म्हणून नस्य ही पंचकर्मातली एक ट्रीटमेंट आपण करता येते। जानुबस्ती किंवा जानुपिचू आपण गुडघ्यांसाठी करू शकतो आणि जोडीला बस्तीचे काही क्रम आहेत ते आपण त्यामध्ये देऊ शकतो। अच्छा, आणि त्यामुळे त्यांना बघावं लागेल त्यांची विटामिन आणि बाकीचे काही डिफरन्सेस असेल तर त्याप्रमाणे औषध करतात। अगदी बरं डॉक्टर, पुन्हा एक प्रेक्षक आहेत आपल्या बरोबर, वर्ष आहेत ठाण्याहून, तुमचा प्रश्न विचारता का? हां मॅडम, माझी सासूला संधिवात आहे। हॅलो, हां बोला। हां बोला। म्हणजे सासूला संधिवात आहे। बर, वय किती आहे त्यांचं? 35 वर्ष। 35? हां, तर खूपच त्रास होतो, म्हणजे चालायला नाही होत, बसायला नाही होत। बर, साधारण सगळ्यात ह्याच्यामध्ये आपण जिथं पाहतोय तिथे शमनाने तेवढासा जेव्हा उपाय होत नसतो त्यावेळेस त्यांना पंचकर्माचे काही आपण ट्रीटमेंट नक्कीच करू शकतो। चालता येतच नाही, खूप औषधे केली आहे। बर, औषधं म्हणून असं आहे की शमनाची औषध आपण कित्येक दिवस घेत राहतो पण त्याने तितकासा फरक पडत नाही, कारण आपल्या वेदना ह्या असह्य होत राहतात आणि जे पेन किलर्स दिले जातात त्या वेदनांना फक्त आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवत नाहीत, एवढाच फक्त असतो। पंचकर्मांचा महत्त्वाचा उद्देश असतो शरीरातून ती वाढलेली जे दोष आहेत किंवा वाढलेले जे टॉक्सिन्स आहेत त्यांना बाहेर काढणं, म्हणजे डिटॉक्सिफाय करणं। थोडक्यात शोधणं किंवा पंचकर्म म्हणजे डिटॉक्सिफिकेशन करणं। डिटॉक्सिफिकेशन प्रत्येक वेळेस काही शरीरामध्ये विष आहे असं नाही, जे विषाक्त पदार्थ म्हणजे शरीरामध्ये पुढे जाऊन ते त्रास देतील अशा पदार्थांना वेळीच बाहेर काढणं हे महत्त्वाचं आहे। अदरवाईज ते शरीरामध्ये साचून राहून मग जास्त मोठा त्रास सुरू करतो। बरोबर, पण हा आजार कायमचा टाळू शकतो का आपण, किंवा बरा होणारा आजार आहे का हा? हो, बरा होणारा आजार म्हणजे आपण टाळू तर नक्कीच शकतो। आपल्या जीवनशैलीमध्ये आपण काही बदल यामध्ये करू शकतो। तशाच प्रकारे काही पंचकर्म आपण काही नाही आहे तरी सुद्धा करू शकतो। म्हणजे पंचकर्म हे फक्त कुणाला त्रास झाला मगच करायचं असं नाहीये, अगदी थेरप्युटिक ट्रीटमेंटसाठी किंवा वेलनेस ट्रीटमेंटसाठी सुद्धा पंचकर्म करता येतं। म्हणजे हा सांधेदुखीचा त्रास होऊ नये याकरता सुद्धा आपण आधीच काळजी घेणं गरजेचे असते। त्यामुळे आहार विहारामध्ये पण आपण पंचकर्म आपण अगदी नॉर्मल सगळे सुद्धा पंचकर्म करू शकतो। त्यासाठी काही प्रत्येक वेळेस आपल्याला व्याधी असायलाच पाहिजे असं नाहीये, व्याधी होऊ नये म्हणून जेव्हा आपण पंचकर्म करू तर त्यामुळे होणारे व्याधी एक तर लवकर आटोक्यात येऊ शकतात आणि लवकर होणारच नाहीत, अशा प्रकारे आपण पंचकर्म करता येतात। म्हणून ही 5 कर्म जी आहेत वेगवेगळी आपली केली जातात आणि वमन आहे, विरेचन आहे, नस्य, रक्तमोक्षण, बस्ती या 5 महत्त्वाच्या कर्मांना आपण पंचकर्म म्हणतो। डॉक्टर, आहार पण खूप महत्त्वाचा आहे, कारण ही व्याधी अशी आहे की आहार सुद्धा याला अवलंबून आहे, तर काय कशा प्रकारचा आहार त्यांनी घ्यावा? हो, थोडक्यात म्हणजे एक तर प्रकृतीप्रमाणे त्यांचा प्रत्येकाचा आहार असला पाहिजे। वाताच्या प्रकृतीवाल्यांनी वात वाढू नये अशा प्रकारचा आहार करायला हवा। जिथे वाताची प्रकृती आहे, वाताचं वय आहे, म्हणजे जसं वय वाढतं 40-50 नंतर शरीरामध्ये वात वाढायला लागतो प्रकृतीतः,
आणि अशा वेळेस त्यांनी वाताच्या काळामध्ये म्हणजे आता जो वर्षा ऋतू सुरू होईल अच्छा. त्या काळामध्ये हा त्रास जास्त बळावतो. बरोबर. म्हणून अशा वेळेस वातकारक गोष्टी टाळणं हे महत्त्वाचं. म्हणजे थोडक्यात आहारामध्ये वात वाढणाऱ्या गोष्टी म्हणजे वांगी, बटाटी, बरोबर. कडधान्य अच्छा. यांना घेऊ नये. ओके. पण मुंबईच्या ठिकाणी जर आपण ह्या गोष्टी घेतल्या नाही आल्या तर सगळ्याच गोष्टी आपल्याला शक्य होत हो नाही. ना. मग अशा वेळेस आपण थोडं मॉडिफिकेशन करू शकतो. बरं. संध्याकाळची वेळ किंवा रात्रीची वेळ जी असते ती वाताला वाढवणारी असते. अच्छा. अशा वेळेस कडधान्य टाळावीत. वातळ पदार्थ रात्रीच्या वेळेस घेऊ नयेत. बरं. तुम्ही सकाळच्या वेळेस घेऊ शकता. नॉर्मली डब्याला आपण उसळी वगैरे जे आहेत त्या संध्याकाळच्या जेवणामध्ये केला जातात आणि सकाळी छोटी एखादी सुकी भाजी घेतली जाते. हो. तसं न करता खरं म्हणजे उलटं करायला हवं. बरं. संध्याकाळच्या जेवणामध्ये पालेभाज्या, फळभाज्या यांचा अंतर्भाव करायला हवा. बरोबर. ज्याने टॉक्झिन्स बाहेर निघू शकतात चांगल्या प्रकारे. तुमचं पाचन ठीकसं होऊ शकतं, वात वाढत नाही आणि म्हणून कडधान्य टाळणं. त्याच प्रकारे विहारामध्ये म्हणजे बरोबर. कुठल्या प्रकारे आपण आपली जीवनशैली अवलंबत आहोत. बरोबर. सगळ्याच गोष्टी आपण बाईकवर बसून जाणार असू, थोडंफार तरी मुवमेंट असायला हव्यात. असायला अदरवाईज आपला तिथं स्टिफनेस वाढत जसं जातो. आपण एक प्रश्न म्हणजे आपल्याला आलेला की त्यांना संधिवात आहे आणि ते जिम सुद्धा करतायत, बरोबर. तर मग अशा वेळी विहार करणं किती महत्वाचं आहे? राईट. कसं होतं की साधारणतः वजन वाढलंय म्हणून तुमचं गुडघे दुखी आहे, त्यामुळे डॉक्टर म्हणतात एक काम करा, पहिलं वजन कमी करून या आणि मग माझ्याकडे या. बरोबर. वजन कमी करण्यासाठी चालायला लागले की गुडघे दुखतात, हो. गुडघे दुखतात म्हणून मी चालले नाही की म्हणतात वजन वाढतंय. हो ना. मग अशा वेळेस अशा प्रकारचे व्यायाम करायला हवेत ज्याने सांध्यावर तुमचा प्रेशर येणार नाही. बरं. म्हणजे थोडक्यात चालून किंवा पायाचं प्रेशर त्याच्यावर न येता, शरीराचा प्रेशर पायावर न येता तुम्ही झोपून व्यायाम करू शकता. अच्छा. जिथे मुवमेंट्स आहेत किंवा तुम्ही सायकलिंग करू शकता, योगासनं आहेत जी तुम्ही करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला विहार किंवा व्यायाम करायची गरज आहे. अच्छा. त्यासाठी एक्झर्शन करणं गरजेचं नाहीये. त्याने अजून त्रास बळावू शकतो, अजून वाढू शकतो. कधी कधी कार्टिलेजेस असतात त्यांच्यामध्ये सुद्धा जर दुखापत झाली अशा प्रकारच्या ह्याच्यामुळे व्यायामामुळे तर त्रास अजून दुणा होतो. नक्कीच डॉक्टर या संधिवातामुळे कित्येक जण इतके त्रस्त आहेत की त्यांना कधी कधी काही सुचत नाही की मी नक्की काय करावं. पुन्हा एक प्रेक्षक आहेत आपल्याबरोबर, सचिन आहेत हैदराबादहून. तुमचा प्रश्न विचारता का? सचिनजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. माझा प्रश्न असा आहे की माझा प्रश्न असा आहे की माझा गुडघ्यापासून म्हणजे जे आपली असते ना पेंढरी, तिथे पाय दुखतोय, तो कॅल्शियममुळे दुखतोय का काय ते समजत नाही मला. बरोबर. तुमच्या मांसपेशी दुखतात, काफ मसल दुखतायत, पोटऱ्या दुखतायत का हाडं दुखतायत? म्हणजे मांस दुखते, मांस असतो ना तो मांस दुखते मला. बर. वय किती आहे? आपण वय सुद्धा विचारून घेऊयात त्यांना. वय किती आहे तुमचं? माझं वय आता 27 चालू आहे, पण माझं वजन जास्त असल्यामुळे दुखते का कॅल्शियम कमी असल्यामुळे दुखते समजत नाही मला. अच्छा. वजन किती आहे तुमचं? वजन सांगू शकता का तुम्ही? फोन थोडक्यात मांसपेशींचा दुखणं आहे. अच्छा. म्हणजे ऑफकोर्स वजनामुळे आणि एक्झर्शनमुळे सुद्धा किंवा एका ठिकाणी बसून राहण्यामुळे सुद्धा या गोष्टींचा प्रादुर्भाव होतो. महत्त्वाचं म्हणजे जी मसल्स आहेत, मसल्समध्ये असणारी विटॅमिन डेफिशियन्सी म्हणू किंवा त्या मांसधातूंमध्ये असणारी दृष्टी, यामुळे हा त्रास दुणावतो. मांसधातू, रक्तधातू हे सगळे जे आहे ते एका नसून एक नंतर बनत असतात. म्हणजे हे सगळे जे धातू आहेत यांची निर्मिती एकापासून एक होत असते. रोज सेल्स जे निर्माण होतात, रसापासून रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र असे 7 धातू आपण त्यांना मांडतो. म्हणजे ज्या आधीच हे दार खराब झालं की पुढचं दार खराब होणं हे अपेक्षित असतं. म्हणजे जसं तुमच्या दोषा धातूंमध्ये त्रास सुरू होतो अशा वेळेस पुढे हा त्रास अस्थिधातूपर्यंत जाण्याची शक्यता असते. म्हणून त्यासाठी आपण आहारामध्ये थोडेफार मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. फक्त कॅल्शियम एवढंच न लक्षात घेता ते कॅल्शियम शरीराने पाचन करता आलं पाहिजे आणि म्हणून काही आयुर्वेदिक औषधं आणि पंचकर्म आपण करतो ज्याने अग्निवर्धन केलं जातं. बरं. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप उपयुक्त अशी माहिती दिली आणि नक्कीच प्रेक्षकांना याचा फायदा सुद्धा झाला असेल. धन्यवाद करते मी तुमचं. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही मला इथे संधी दिलीत आणि पंचकर्म आणि आयुर्वेद याच्याबद्दलची माहिती देण्याची एक संधी उपलब्ध करून दिलीत, म्हणून तुमचे सुद्धा आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डॉक्टर. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबूया. उद्याच्या भागात एका नवीन विषयासह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.